अजित पवारांसोबत झालेली युती आमचं दुर्दैव, युती दादांना आणि आम्हालाही पटली नाही, भाजपच्या गणेश हाकेंचं वक्तव्य. मोदी शहा फडणवीसांसोबत चर्चा, माझेही खालचे कार्यकर्ते वेगवेगळं बोलू शकतात, भाजपच्या गणेश हाकेंवर अजित पवारांचा पलटवार. सार्वजनिक पाणीपुरवठ्याबाबत प्रश्न विचारताच तानाजी सावंतांनी काढली शेतकऱ्याची अवकात. सुपारी घेऊन मला प्रश्न विचारायचे नाहीत, सावंतांचा दम. म्हणणं ऐकून न घेताच सावंत समर्थकांनी वृद्ध शेतकऱ्याला बाहेर काढलं. तानाजी सावंत आणि गणेश हाकेंच्या टीकेवर अजित पवारांचं मौन. कुणी काहीही बोललं तर माझ्या अंगाला भोकं पडत नाही असं म्हणत बोलणं टाळलं. मुख्यमंत्री शिंदेंनी मंत्री तानाजी सावंतांना भेटीसाठी बोलावलं. तानाजी सावंतांच्या शेतकऱ्यावरील वक्तव्यावरून शिंदे नाराज असल्याची सूत्रांची माहिती. अजित पवारांचा 60 जागांवर दावा. आपल्या 54 आमदारांच्या जागा आहेत तशाच राहणार. इतर जागांसंदर्भात वरिष्ठ स्तरावर बोलणी सुरू. पदाधिकारी बैठकीत अजित पवारांचं वक्तव्य. शिवराय आमच्यासाठी आराध्य दैवत, त्यांच्या चरणी नतमस्तक होऊन माफी मागतो. मालवणमध्ये शिवरायांचा पुतळा पडल्याप्रकरणी पंतप्रधान मोदींचा माफीनामा. निवडणुकांना डोळ्यासमोर ठेवून पंतप्रधानांनी राजकीय माफी मागितली. शिवराय आणि महाराष्ट्राविषयी मोदींना प्रेम नाही, माफी मागितली तरी उद्यापासून सरकारला जोडे मारण्याचा कार्यक्रम सुरू, राऊतांची टीका. ज्यांनी सावरकरांना शिव्या दिल्या त्यांनी माफी मागितली का? पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल. विरोधकांना कधी पश्चाताप होत नसल्याचीही मोदींची टीका. तर पंतप्रधानांनी माफी मागतानाही राजकारण केलं. काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाणांची मोदींवर टीका. तर सावरकर आणि शिवरायांची तुलना करण्याचं कारण नव्हतं, पृथ्वीराज चव्हाणांची प्रतिक्रिया. विरोधक पुतळा दुर्घटनेचं भांडवल करून सत्ता काबीज करण्याचं स्वप्न पाहतायत. मंत्री सुधीर मुनगंटीवारांचा विरोधकांवर पलटवार. पोलिसांची परवानगी नसतानाही महाविकास आघाडी आंदोलनावर ठाम. मालवण पुतळा दुर्घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीचं उद्या जोडे मारो आंदोलन. महाविकास आघाडीचं शिष्टमंडळ आज पोलीस आयुक्तांना भेटणार. शिवरायांचा पुतळा बनवणारा शिल्पकार जयदीप आपटेच्या कल्याणमधील घराबाहेर सुरक्षा वाढवली. जयदीप आपटे अजूनही फरार, पोलिसांकडून शोध सुरू. लाडकी बहीण योजनेचे पैसे काढण्यासाठी महिलांची गर्दी. अनेक महिलांचे केवायसी आणि आधार लिंक नाही, बँकाबाहेर महिलांची झुंबड. मुरबाडमधील अंगणवाडी सेविकेच्या मृत्यूनंतर कुटुंबीय आक्रमक. अचानक नोकरीवरून काढल्याच्या तणावातून मृत्यू झाल्याचा नातेवाईकांचा आरोप. संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी. मुंबईतील चिंचपोकळीचा चिंतामणी आज आगमन सोहळा. गर्दी लक्षात घेता लालबाग परळ भागातील वाहतुकीत बदल. पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात. वाशी स्थानकाजवळील ओव्हरहेड वायर दुरुस्त. हार्बर मार्गावरील लोकल सेवा सध्या 10 ते 15 मिनिटं उशिराने. कुर्ला स्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी.